नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुमचं या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। शिक्षक मित्रांनो, आपली CTET परीक्षा जी जूनमध्ये झाली नव्हती, डिसेंबरची आपण वाट पाहत होतो, त्या CTET परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तुम्हाला इकडे शेजारी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल। CTET एक्झाम जी आहे ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे। बरेच जण म्हणत होते की 9वी ते 12वीसाठी CTET येईल डिसेंबरला, त्यामुळे विलंब होतो की काय, पण तसं काही सूचना ज्या CTETच्या नोटिफिकेशनमध्ये नाही आहे। ही जी नोटिफिकेशन आहे किंवा परीक्षेचे जे डिटेल्स आहेत ते लवकरच CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड होईल असं त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, देशभरातले व राज्यभरातले बरेच जुने शिक्षक बंधू भगिनी TET परीक्षेची तयारी करताय, तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की TET महाराष्ट्र शासनाच्या TET परीक्षेपेक्षा सेंट्रलची CTET सोपी आहे पास होण्यासाठी। सर नेमकं काय असं सोपी का म्हणताय तुम्ही? तर लक्षात घ्या शिक्षक बंधू भगिनींनो, सेंट्रल CTETमध्ये तुमचं विषय ज्ञानापेक्षा तुमची अध्यापन क्षमता तपासली जाते। तुम्ही कशा पद्धतीने शिकवणार आहात, काय अध्यापन करणार आहात, अध्यापन पद्धती यावर जास्त प्रश्न असतात। तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या TETमध्ये जास्त प्रश्न हे विषय ज्ञानावर असतात, त्यामुळे CTET परीक्षा सोपी आहे। राज्यभरात जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी ही CTET एक्झाम द्यावी। TETपेक्षा जास्त निकाल हा CTET परीक्षेचा असतो, लवकर पास होता येतं। ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे अभियोग्यतेवर आधारित प्रश्न असतात, ते सहज सुटतात। म्हणजे तुम्ही जर CTETचा पेपर विचारपूर्वक सोडवला तर तुम्ही सहज पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकता। त्यामध्ये अध्यापन पद्धतीवर पण बरेच प्रश्न असतात, शिक्षक अभियोग्यतेवर पण बरेच प्रश्न असतात आणि विषय ज्ञानावरचे प्रश्न कमी असतात ज्याच्या महाराष्ट्र शासनाच्या TETच्या तुलनेमध्ये। त्यामुळे माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती असेल की तुम्ही सेंट्रल CTETचे सुद्धा फॉर्म भरावेत आणि सेंट्रल TET द्या, तुम्ही लवकर पास व्हाल। सर्व शिक्षक बंधू भगिनींना परीक्षेच्या तयारीसाठी माझ्या शुभेच्छा।